आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. कृष्णा नदीत पोहायला गेलेल्या 43 वर्षीय व्यक्तीचा बुडून दुर्दैवी मृत्यू. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वामी समर्थ घाट परिसरात कृष्णा नदीत पोहताना एका 43 वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू झालाय. सुमित सुरेश पावसकर, वय 43, राहणार टिळक चौक, पेठभाग, सांगली असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुमित पावसकर हे स्वामी समर्थ घाट येथे पोहण्यासाठी गेले होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस, स्पेशल रेस्क्यू फोर्स आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आपत्कालीन पथक पोहोचण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी शोधकार्य राबवून मृतदेह पाण्याबाहेर काढला होता. यानंतर स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. पावसकर यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेत मृतदेहाची ओळख पटवली आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. नागरिकांना सतर्कतेचे आवाहन. कृष्णा नदीतील माई घाटने स्वामी समर्थ घाट येथे दररोज पोहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी असते, मात्र वारंवार होणाऱ्या अशा दुर्दैवी घटनांमुळे प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी नदीत उतरताना पाण्याचा अंदाज घेऊन आवश्यक ती खबरदारी बाळगावी असे आवाहन करण्यात येत आहे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.